अगदी बरोबर ओळखलंस बघ. खूप छान वाटतंय मला. तुला सांगू का, गेले काही दिवस ना सतत मला असं वाटत होतं की काही स्थिर नाही बघ. सतत वादविवाद, कुठलं ना कुठलं विघ्न, मग सासूबाईंची तब्येत. असं वाटलं होतं की आता काही सगळं नीट होणार नाही. पण नाही, देवाला आपली काळजी असते बघ. मला ना तसं वाटायला लागलं की आता सगळं स्थिर होणार, सगळं मार्गी लागणार. आता फक्त आनंद आणि आनंद असणार बघ घरात. आणि म्हणून मी ठरवलंय या वेळेची दिवाळी आपली जोरदारच असणार. तुला माहितीये का, मी सगळ्यांसाठी भेटवस्तू पण आणल्या. छोटे छोटेच आहेत पण. पाहिलं मी सगळं. तू कधी पाहिलंस? मगाशी नाही का तुम्ही ताटात मांडलं तेव्हा पाहिलं. हुशार ग माझी सुनबाई. अरे वा, भेटवस्तू आणल्यात, किती छान. हा आपल्या कुटुंबाचा एक चांगला गुण आहे. म्हणजे आपण कोणाचीही गणती न करता सगळ्यांना सामावून घेतो. जेवणात, भेटवस्तू देण्यात. वा वा वा, दानशूरपणा मस्त. ओके ना वीणा? तुमच्यासारखा कंजूसपणा करण्यापेक्षा केव्हाही चांगलं ना ते सगळं. कंजूसपणा की बचत? ती जी तुमच्या हातात दिव्याची माळ दिसतेय ना, ती 10 वर्षांपूर्वी आणलेली आहे. 25 ठिकाणी चिकटपट्ट्या लागल्यात त्याला. त्यातनं प्रकाशही पडत नाही. पण तुमचे प्रयत्न काही थांबले नाहीत. इतक्या वेळात किती मदत झाली असती. पण असं तुम्ही आणि तुमची कंजूशी. वीणा, बचत करायला आणि ती हेरायला दृष्टिकोन लागतो, कळलं ना? हो का? राहू दे. हे बघ, शब्दाने शब्द फक्त वाढत जाणार आहे. त्याच्यात कुठलीही सुधारणा होणार नाहीये. ऐकलं का? आई काय म्हणतायत? शब्दाला शब्द नको. कसं आहे ना, ही काय किंवा हिच्या माहेरच्यांनी आजवर एवढे ढीगभर अंगावरती दागिने मिरवलेले आयुष्यात कधीही पाहिलेले नाही. अरे मग त्याची हाव आता येणारच. अरे सिद्धू, गरिबांना याचीच तर हाव असते. अरे तुझ्याशी लग्न करून हेच तर सगळं मिळवायचं होतं तिला. बघ, एक दिवस तुझ्याकडनं सगळं लुटून घेईल, तुला मोकळं करेल आणि मग सरड्यासारखे रंग कसे बदलते ते बघत राहशील तू. आजी, माझ्या बायकोशी बोलतेस हे लक्षात ठेव तू. आणि कशावरून तुलाच तिच्या दागिन्यांची हाव नाही? कारण हे दागिने मी माझ्या बायकोसाठी आणले, त्याचा तुझ्याशी काहीच संबंध नाहीये. तरी ते तुला तुझ्याकडे ठेवून घ्यायचे. मला तर खरंच असं वाटतं की तिच्या दागिन्यांवर तुझाच डोळा आहे. तोंडावर. अरे आजीला सांगा ना, तुम्ही सारखं मला का सांगताय? वा सिद्धू वा, किती मूर्ख आहेस रे तू. अरे शाण्या, हे सगळे दागिने मी सांभाळण्यासाठी माझ्याकडे मागते. हे असले दागिने, असले 56 दागिने मी माझ्या कपाटात ठेवलेले आहेत. मला या दागिन्यांची कशाला भीक लागेल रे? हा, थांबा. काय कायद्याच्या गोष्टी कुणाला सांगतेच भावना? आमच्या या घरात आई म्हणेल तोच कायदा. पण आता आई जे बोलते ना ते तू कर, समजलं? नाही. त्यापेक्षा आपण असं करूयात का, आजींकडे रेणुका काकू आणि नीलांबरी वहिनींचे जे दागिने आहेत ना, ते त्यांना आपण परत करायला सांगू. कमाल आयडिया आहे. हे तर व्हायलाच पाहिजे. मी हे होऊ देणार नाही. उलटीनं बऱ्या बोलानं जर दागिने काढून नाही दिले तर मी बळजबरीने हिच्याकडून ते दागिने काढून घे. नीलांबरी, बघत काय राहिलीस? चल काढून घ्या हिच्या अंगावरचे दागिने. हो अजय.
मी तुझ्या बरोबर आहे भावना. बघूया कोण हात लावतंय तुझ्या दागिन्यांना. या आजींनी एवढा तमाशा करूनही काही उपयोग झाला नाही. मी विचार केला होता की हे दागिने आजी भावनाकडून घेतील आणि नंतर मी आजींकडून हे दागिने मागून घेईल. पण कसलं काय, या भावनाने आजीलाच भीक नाही घातली. भावना, सिद्धू, अगदी बरोबर केलं तुम्ही. या घराने कायमच सुनांचे हक्क हिरावून घेतलेत. मी यांना कधीच विरोध करू शकले नाही, पण तुम्ही करा. या घराला बदलांची गरजच आहे. गाडे पाटलांची पहिली सुशिक्षित आणि हुशार सून.